सलामीला अनुज खरे त्यांना पाहायला मिळतोय. रोहित आणि अनुज घरत अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टॉस जिंकून पहिल्यांदा सतीशमती गावठाण टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अंडर-25 चा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फक्त एक खेळाडू सोडून आकाश टेकले तुम्हाला यष्टिक्षकाच्या भूमिकेने पाहायला मिळतोय. एकच खेळाडू अनुभव घेतलाय करणनं. बाकी सर्व युवा खेळाडूंना एकत्र आणले आणि आज गावठाण संघाला एकत्र आणण्याचं काम केलंय करण मडवीच्या माध्यमातून. पहिलाच बॉल अनुजच्या समोर लॉंग ऑफच्या डोक्यावरून भव्य स्वागत केलंय करण मडवीचं. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवर करण मडवीच्या प्रति हल्ला केला. अनुज गरजच्या बॅट मिळालेला षटकार पाहायला मिळाला. अनुज देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. यंदा बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हाही खेळाडू चमकताना पाहायला मिळणाऱ्या. त्याचबरोबर दरम्यानमध्ये अनुजला पाहायला गेला तर रायगड प्रीमियर लीग असो, उरण पनवेल प्रीमियर लीग असो, उरण प्रीमियर लीग मध्ये देखील एनसीएन विन्सी स्पोर्ट वशिणी संघाचं प्रतिनिधित्व करताना अनुज गरजला आम्ही पाहिलंय. त्यामुळं असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. अनुज देखील तेवढ्या ताकदीनं बॅटिंग करतो. अनुज देखील चांगली चेंडू वळवतो आणि त्यासाठी अनुज देखील ओळखला जातो. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पलीकडं. आणखीन एक षटकार. दोन बॉल दोन मोठे प्रहार करण मडवीच्या विरोधात. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं बॅटल पाहायला मिळते. डावखुऱ्याच्या विरुद्ध डावखुरा सध्या मैदानाच्या आत दाखल किती झाला. उजव्या हातानं खरं तर गोलंदाजी करताना आपण करण मडवीला पाहताय. तो डावखुऱ्या हातानं बॅटिंग करतो. यावेळचा बॉल टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत तन्मय पोहोचले होते पण त्यांना फंबल करून चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडं. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धाबा 4. तीन बॉल तिन्ही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलं आणि ते देखील गहालच केलेत. चेंडू मिळालेच नाहीयेत आयोजन कमिटीला. तिन्ही चेंडू सीमारेषा पलीकडे. अनुजनं स्टार्ट चांगला केलाय. अनुजनं सुरुवात चांगली केलाय. बॉल तुम्ही ओला करू शकता कारण बॉल टाकत असताना. पण मी म्हणालो की गोलंदाजाला जेव्हा ग्रीप मिळत नाही तेव्हा हा तुम्हाला प्रकार पाहायला मिळणारच नाहीये. त्यासाठी सराव प्रचंड करावा लागतो. यावेळचा बॉल डीप मध्ये खेळताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक धीरेन पाटील तिथे आहेत. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या गेल्यात. तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये लेझी क्रिकेट पाहायला थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळते. आज यंगस्टरनाच घेऊन खेळला करण. अंडर-25 ला जरी हा संघ खेळला असता तरी काही हरकत नसती. पण आज मैदानाच्या आतमध्ये सर्व युवांना एकत्र त्याने आणले. आणि चला जी कार चालू आहे त्या कार वाहन आपण विनंती करूयात की आपण मैदानाच्या बाहेर ती कार लावा. इर्टिगा कार. यावेळचा बॉल फटका मिस्टा मिस्टोक पाहायला मिळाला. बॅटच्या वरच्या कडेला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पाहायला मिळाले. जजमेंट चांगलं पाहायला मिळतं. स्वतःला फ्लाय केलं क्षेत्ररक्षकानं. वेदांत पाटील तिथं पाहायला मिळालेत. सिंगल रन्स येताना पाहायला मिळत्या. अनुजने सुरुवात चांगली केली. करण मडवीच्या विरुद्ध प्रहार होताना पाहायला मिळतात. असा एकमेव खरं तर खेळाडू आहे ज्यासाठी
बरेचसे संघ मालक तयार असतात की माझा कॅप्टन करण व्हावा, पण बरेचसे अशी देखील संघ मालक पाहायला मिळतात की त्यांच्यासाठीच करण कॅप्टन होत असतो. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला, गती परिवर्तन पाहायला मिळालं. शेवटचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेले. त्या बॅटिंग करत असताना नवीन शेवा टीमच्या बिनबाद 20 अशी दमदार सुरुवात पाहायला मिळते. एक भव्य दिवस स्पर्धा तुम्ही रबर बॉलची पाहताय. अंडर 25 झाशी आयोजित सचिन स्मृती चषक 2026 आणि भारतामधली ही पहिली रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. पण मला आय थिंक आठवते की या स्पर्धेची जशी सुरुवात झाली सर्वाधिक जास्त अनाउन्समेंट उरण तालुक्यामध्ये रबर बॉलच्या स्पर्धेचं होताना पाहायला मिळालंय. काल फक्त आपण चर्चा केली की मैत्री चषक होताना पाहायला मिळणार का. हो, आणि येत्या 20 तारखेपासून पुन्हा एकदा राधे एंटरप्राइजेस चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये आणखी एक रबर बॉलची स्पर्धा होताना पाहायला मिळणार आहे, जिथे करण मडवी चिरले आणि चैतन्य पाटील टाकीगाव 20 जून ते 24 जून एक भव्य दिव्य रबर बॉलची स्पर्धा. तिथे देखील 50,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15 आणि पंचम क्रमांक 10,000. प्रवेश फी अवघी 6,000 रुपये असणार आहे. त्यामुळे मालिकांसाठी बाईक असेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी मागील षटकामध्ये 19 धावा आल्यात. लक्ष असू द्या अनुज, जेव्हा झेल सोडला तेव्हा सिंगल रन घेतली होती, त्यामुळं एकच धाव पाहायला मिळाली होती. 19 धावा दापडा लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये दक्ष मडवी आला. गोलंदाजी ट्रॅकवर युवा जनरेशनचा असा गोलंदाज ज्याची चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. यावेळचा बॉल बॅटच्या रडर मध्ये आलाय, त्याला पाठवून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा तब्बल 6. षटकार. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज कधी बॉल ओला करू शकतोय या गोष्टीकडे मी आवर्जून लक्ष वेधतोय. तुम्ही बॉल टाकताना बॉल ओला करून टाकू शकता. लोवर फुल टॉस बॉल लवकर टप्पा ओळखला आणि यावेळी लोवर फुल टॉस बॉलला पाठवलाय अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा आणखीन 6. षटकार. एकतीस धावा दापडा लागल्या गेल्या. दक्ष मडवीनं पहिला बॉल डॉट टाकला, पण त्यानंतर मागील 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. आज गुड्डूची गरज नाही आहे, आपण म्हणूयात निशिकेतची गरज नाही आहे, कारण आज अनुजच एकटा लढतोय. आणखीन एक फटका सीमारेषा पलीकडं. मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक चेंडू सीमारेषा पार. सलग्न 3रा षटकार. तेरावा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 13व्या क्रमांकाचा खेळाडू पाहायला मिळतो अनुज गरज, ज्याने 3 बॉलवर 3 षटका ठोकण्याचा पराक्रम केला. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला, त्याच वेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. यष्टरक्षक आता यष्ट्यांच्या अगदी जवळ उभा राहिला, त्यामुळे गोलंदाजाला ॲडव्हान्टेज वाढलाय. कुठं चेंडू टाकायचा बरेचसे अनुज येताना पाहायला मिळतात. अनुज एक असा क्षेत्ररक्षक आहे गावठाणमधील, तो झेल किती वरती जाऊ दे तो झेल नक्की घेत असतो. यावेळचा बॉल पण आडव्या बॅटनं चेंडूला पाठवून दिले व्ही शेप मध्ये. मिळतील धावा आणखीन 6. आलाय षटकार. षटकार पाहायला मिळाला आणि आता तब्बल याही षटकामध्ये 24 धावा आल्यात. त्यामुळं
वैयक्तिक 11 बॉल मध्ये 43 वर अनुज करत खेळतोय. कमालीची त्यानं बॅटिंग केलं. त्याच्या बॅट मधून धावा होताना पाहायला मिळतात. महत्वाचा खेळाडू आहे. खेळांगणाच्या आतमध्ये करण मडवीच्या पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. दक्ष मडवीच्या विरुद्ध 24 आल्यात. अजूनही एकही विकेट आली नाही. ब्रेक थ्रूची चर्चा सध्या करण आकाश सोबत करत असेल. युवा खेळाडूंना एकत्र आणलंय त्यामुळे रबर बॉलचा जास्त सराव करता आला नाहीये. रबर बॉलला आणखी सुरुवात झाली नाहीये. पण करण असा खेळाडू आहे कोणत्या सिच्युएशनला कधी मॅच तो पलटवत असतो. पण यावेळी करण म्हणत असेल की एखादी विकेट मिळू दे, अनुज लवकर बाद होऊ दे. 60-65 पर्यंत आपण नाबा बनवू देखील शकतो या क्रीडांगणामध्ये. त्याचमुळे एक अनुभवी खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणण्यात आलं. आकाश टकले त्याला पाहायला मिळतात. आकाशचा पहिलाच बॉल शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिला. पहिले एक्स्ट्राची धावे त्यांना पाहायला मिळते. 44 धावा दापडला लागले गेल्यात. नवीन शिवा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत झाला. अनुजची आज चांगली बॅटिंग होतं. एक असा ज्युनियर ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगली त्याने बॅटिंग देखील केली आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटमध्ये शतक नाही आहे. डीपचा शतक वेगाने त्यांना पाहायला मिळतोय. रोहित एक चांगलं काम करतोय. तो स्लिपिंग पार्टनरचं काम करतोय. जास्त स्ट्राईक अनुजला देतोय कारण अनुजच्या बॅटवर मोठे फटके येतात. एक धावीतून मिळत गेले. 45 धावा दापडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर आज चांगल्या रीतीने खेळताना देखील अनुज पाहायला मिळाला. डावखुऱ्याचा खेळाडू आहे. आज उजव्या हाताच्या खेळाडू नाही तर जास्त हवेची साथ आहे. जास्त ॲडव्हान्टेज आहे. पण डावखुऱ्याचे खेळाडू देखील कमी नाही आहेत. काल प्रथमेश मातेनं काय कमालीची बॅटिंग केली होती. यावेळचा बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोल्ड अनुभवी खरं तर गोलंदाज आकाश टकलेने मिळवले महत्वाची विकेट. अनुज करत बाद. ही चर्चा आपण केली की एखादा अनुभवी गोलंदाज येणार आणि ती विकेट मिळवणार. त्याच करता अशा गोलंदाजाची गरज असते आणि तो अनुभव आकाश टकलेकडे आहे. लहान वयापासून गावदेवी गावठाण संघामध्ये खेळत असून त्याला आपण पाहिलं. महत्वाचा खेळाडू आहे. क्रिकेट पासून कधी कधी दूर राहतो पण जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा एक वेगळी त्याची खेळी पाहायला मिळते.